नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे अर्णव आपल्या स्टाफवरती खूपच जास्त चिडलेला असतो, कारण प्रोडक्शन थांबलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालंय, प्रोडक्शन का थांबलंय, रॉ मटेरियलमध्ये काय प्रॉब्लेम झालाय, एकमेकांच्या तोंडाकडे बघताय काय, काय प्रॉब्लेम आहे ते सांगा, मला आन्सर हवंय. तेव्हा इकडे अर्णवचा आवाज बाहेरपर्यंत येत असतो. तो म्हणतो की एकमेकांच्या तोंडाकडे बघण्यामध्ये वेळ वाया घालवू नका, प्रोडक्शन का थांबले त्याचं उत्तर द्या. तेव्हा इकडे आकाश आता अर्णवचा आवाज ऐकतो आणि म्हणतो, काय झालं, दादा एवढा चिडलाय का. आणि तो लगेचच अर्णवच्या केबिनमध्ये जातो. तेव्हा इकडे बाहेर आता सगळा स्टाफ हा खूपच जास्त घाबरलेला असतो आणि त्याच्यामध्ये ईश्वरीसुद्धा, कारण अर्णवचा आवाज बाहेरपर्यंत येत असतो. तेव्हा इकडे आकाश येतो आणि म्हणतो, दादा काय झालं, तू एवढा चिडलायस का. तेव्हा अर्णव म्हणत असतो, आकाश प्रॉब्लेम काय झालंय, प्रोडक्शन का थांबलंय, रॉ मटेरियलमध्ये काय प्रॉब्लेम झालाय, अजूनपर्यंत रॉ मटेरियल का आलेलं नाही आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो, दादा अरे मी मगाशी सांगितलं ना, रॉ मटेरियलमध्ये प्रॉब्लेम झाला आहे, कारण आपले जे सप्लायर आहेत ना, त्यांच्यापर्यंत अजून माल पोचलेला नाही आहेत. त्याच्यामुळे आपले सप्लायर वाट बघतायत आणि लवकरच रॉ मटेरियल आपल्यापर्यंत पोहोचेल. तेव्हा इकडे मगाशी मी तुला तेच सांगायला आलो होतो, अरे तुझ्या लक्षात नाही आहे का. तेव्हा इकडे आता अर्णव आकाशला म्हणतो की बरं ठीक आहे, आणि तो स्टाफला तिथून जायला सांगतो. तेव्हा इकडे आकाशने त्याला ही गोष्ट आधी सांगितलेली असते, पण त्याच्या डोक्यामध्ये ईश्वरीबद्दलच विचार चालू असतो आणि म्हणूनच त्याच्या लक्षात राहत नाही एवढी महत्त्वाची गोष्ट. तेव्हा आकाशने इथे सांगितलेलं असतं की रॉ मटेरियल पोचलेलं नाही आहे, कारण सप्लायरपर्यंत अजून मालसुद्धा पोचलेला नाही आहे. त्याच्यामुळे इथे सगळा गोंधळ झालेला असतो. तेव्हा ईश्वरी विचारत असते, आकाश सर काय झालं, सर काय एवढे भडकलेत. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की दादाचं चिडण्याचं कारण काही वेगळंच आहे, पण तो इथे दाखवतोय वेगळं. तर इकडे आता ईश्वरीला सुद्धा कळत नाही की नक्की प्रॉब्लेम काय झाला आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मला असं काय होतं आहे, म्हणजे आकाशने मला सांगितलं होतं तरीसुद्धा माझ्या लक्षात राहिलेलं नाही आहे, गोष्टी मी विसरायला लागलो आहे, मला कळतच नाही आहे, पण का, माझ्या तर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या लक्षात असतात. तेव्हा इकडे आता अर्णव गोष्टी विसरायला लागलाय, या गोष्टीचं त्याने टेन्शन घेतलेलं असतं आणि तो आता शांत डोळे मिटून बसलेला असतो. तेवढ्यातच तिथे ईश्वरी येते हातामध्ये पाण्याचा ग्लास घेऊन, आणि ती अर्णवला म्हणत असते की सर पाणी, असं ती हळूच म्हणते. तेव्हा इकडे अर्णव डोळे उघडतो आणि तिच्याकडे बघतो. तिचा हसरा चेहरा बघितल्यानंतर तो आता स्वतःच विचारात पडतो की नक्की मला झालंय तरी काय. तेव्हा इकडे ईश्वरीच्या हातातून पाण्याचा ग्लास घेऊन तो आता इथे डेस्कवरती ठेवतो आणि तो इकडे तिला म्हणतो, तू इथे काय करतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मी इथे तुमच्याशी बोलायला आली. आणि ईश्वरी म्हणते, सर कसं आहे ना, जेव्हा आपल्याला राग येतो ना, तेव्हा आपण असं शांत बसलं पाहिजे. तुम्ही आहे ना मनातलं काही बोलतच नाही. मनामध्ये जे काही आहे ना, ते समोरच्या व्यक्तीला सांगितल्यानंतर मन कसं हलकं होतं. मनावरती जे ओझं असतं ना, जे बर्डन असतं ते बाजूला होतं. असं हलकं फुलकं पीस कसं असतं, आपल्याला हलकं फुलकं असं पिसासारखं वाटतं. म्हणून मनातल्या गोष्टी ह्या मनात अशा दाबून ठेवायच्या नसतात, त्या शेअर करायच्या असतात. समोरच्या व्यक्तीला त्या सांगायच्या असतात आणि विसरून जायचं असतं, हो की नाही. अशा मनामध्ये जर त्या दाबून ठेवल्या ना सगळ्या गोष्टी, तर मग असा कुठेतरी त्याचा विस्फोट होतो, बॉम्बस्फोट होतो आणि आपण एकमेकांवरती रागवत बसतो, ओरडत बसतो. तेव्हा इकडे सततची चिडचिड होण्यापेक्षा मनातली गोष्ट सांगून टाकलेली कधीही चांगली की नाही. सर मी एक काम करते तुम्हाला, मी एक तुम्हाला जुगाड सांगते. तेव्हा अर्णव म्हणतो, जुगाड. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो जुगाड. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला हा सारखा असा राग येत असतो कारण तुम्ही मनातलं कधीच कुणाशी काही बोलत नाही ना, म्हणूनच सर तुम्ही एक काम करायचं, एकदा का राग आला ना की जिलेबी खायची. सर तुम्हाला जिलेबी देऊ का. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नको. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते, मग सर आहे ना रबडी खायची, रबडी. कारण कधीतरी आपल्या मनामध्ये जो काही हा इतका कडवटपणा साचलेला असतो ना, असं गोड रबडी वगैरे खाल्ली ना सर, की मनातला गोडवा थोडाफार वाढतो आणि तो जिभेवर सुद्धा येतो. आणि तुम्हाला सर गरजच आहे रबडी वगैरे खायची, कारण तुमच्या मनातला कडवटपणा हा खूपच जास्त वाढत चालला आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तुझं बोलून झालं असेल ना तर तू गेलीस तरी चालेल, मला आता अजून काही ऐकायची गरज नाही आहे, तू जा, माझं मी बघतो.
तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, हे काय बोलताय तुम्ही? मी तुमची पी-ए आहे सर. मग आता पी-ए असण्याच्या नात्याने मी तुम्हाला जर तुमचं कुठे चुकत असेल किंवा तुम्हाला ज्या गोष्टींचा राग येत असेल, मला तुम्हाला पटवून द्यायला नको का सर? म्हणजे तुम्ही विनाकारण इतकी चिडचिड करता. त्यामुळे आजूबाजूचं वातावरणसुद्धा विस्कळीत होतं. लोकांवरती तुम्ही रागवता. मग आता तुम्हाला इतका राग येतो, तर तो राग कुठेतरी शांत झाला पाहिजे, कमी झाला पाहिजे. त्यासाठीच मी प्रयत्न करते ना सर. पण नाही, तुम्हाला माझं काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे ना." तेव्हा अर्णव म्हणतो, "बरं बास झालं. जा आता तू, तू तुझं जाऊन काम कर. माझ्याशी आता जास्त काही इथे बोलत बसू नकोस." तेव्हा ईश्वरी म्हणते, "घ्या, म्हणजे भलाई का कोई जमाना ही नहीं रहा." म्हणजे आता मी इथे तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगते, तुमच्या भल्याचं सांगते, पण ते सुद्धा तुम्हाला आता ऐकून घ्यायचं नाही आहे ना. आता मला माहिती आहे की तुमची चिडचिड होते, तर आता ती चिडचिड कमी करण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करायला हवी आहे ना सर. पण नाही, तुम्हाला जर माझं काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे, तर मी विनाकारण माझी एनर्जी इथे वेस्ट का करते? जाऊ दे, मला पण ना तुमच्याशी काही बोलायचंच नाही आहे." तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, "ठीक आहे, नसेल बोलायचं तर गेलीस तरी चालेल." तेव्हा इकडे ईश्वरी आता निघून गेल्यानंतर अर्णव म्हणतो, की "माझ्यासमोर सगळेजण बोलायला घाबरतात आणि ही बोलायची बंदच होत नाही आणि मी सुद्धा हिचं बोलणं सगळं काही ऐकतो." तेव्हा इकडे "का? मी हिचं एवढं बोलणं का ऐकून घेतो?" असा प्रश्न अर्णव आता स्वतःलाच विचारत असतो. त्यामुळे इथे अर्णव आता जेव्हा हा प्रश्न स्वतःला विचारतो, तेव्हा त्याच्या मनात आणि डोक्यात हे सातत्याने ईश्वरीचेच विषय चालू असतात. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माईल आलेली असते आणि तो म्हणतो, की "मी सिंदूर तुझ्याबद्दलच विचार करत असतो. त्याच्यामुळे आता काही गोष्टी ह्या लक्षात राहत नाही आहेत." तर इथे प्रेक्षकांनो, आता राकेश आलेला असतो अंजलीला भेटायला. तेव्हा इथे ईश्वरीचा फोन आलेला असतो. तेव्हा राकेश म्हणत असतो, की "अरे वाह! माझ्या इंदोरी जिलेबीचा फोन आलेला आहे. म्हणजे माझी आठवण येते की काय?" तेव्हा राकेश लगेचच फोन उचलतो आणि म्हणतो, की "हां ईश्वरीजी, बोला ना." तेव्हा ईश्वरी म्हणत असते, की "राकेशजी, अहो कुठे आहात तुम्ही?" तेव्हा इकडे आता राकेश म्हणत असतो, की "मी कामानिमित्त बाहेर आलोय. मी लवकर येईन. तुम्ही कधीपर्यंत परत याल? अहो मी तुमची वाट बघते." तेव्हा राकेश म्हणतो, "नाही, नाही. तुम्हाला जास्त वाट बघावी लागणार नाही आहे. मी लवकर येण्याचा प्रयत्न करतोय." तेव्हा इकडे आता राकेश म्हणतो, "काय झालं ईश्वरीजी? तुमचं काही काम होतं का माझ्याकडे?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "राकेशजी, अहो मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का? शलाकाजी, अहो शलाकाजी तुम्हाला भेटण्यासाठी इथे आल्या होत्या. पण तुम्ही तर घरामध्येच नाही, म्हणून मी तुम्हाला कॉल केला. मी तुम्हाला सांगितलं होतं ना राकेशजी, की शलाकाजींचा नवरा त्यांना खूपच जास्त त्रास देतो म्हणून. म्हणून त्यानिमित्त त्या केसच्या संदर्भात शलाकाजी तुम्हाला भेटायला आल्या होत्या. मग तुम्ही कधी येणार आहात?" तेव्हा इकडे आता राकेश शलाकाचं नाव ऐकल्यानंतर खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो. शलाकाला जर भेटलं तर माझं भांडं फुटेल. मीच इथे राजेश्वर आहे हे ईश्वरीला कळलं तर मला सगळ्याजणी मिळून जेलमध्ये टाकायला कमी करणार नाही. तेव्हा इकडे आता राकेश म्हणत असतो, की करायचं काय? तेव्हा तो म्हणतो, की "ईश्वरीजी, मला आता लगेच येता येणार नाही आहे, कारण माझ्या मित्राचे वडील आहेत ना, ते हॉस्पिटलमध्ये आहेत आणि मला हॉस्पिटलमध्ये आता यावं लागलं तेव्हा हॉस्पिटलमध्ये आता किती उशीर होईल, मी कधी येईन, काही सांगता येत नाही." तेव्हा शलाकाजींना नंतर कधीतरी यायला सांगा आणि नंतर येताना सुद्धा आहे ना, जरा अपॉइंटमेंट घेऊन आल्या तरच बरं होईल, कारण त्यांची फेरी फुकट जायला नको ना म्हणून. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "नाही जमणार आहे का तुम्हाला यायला? बरं, बरं ठीक आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "शलाकाजी, राकेशजींना ना हॉस्पिटलला जावं लागलं. कुणीतरी ॲडमिट आहे ना त्यांचं म्हणून. म्हणून ते म्हणाले, की ते नंतर भेटतील म्हणून. पण तेव्हा तुम्ही याल ना, तेव्हा त्यांना आपण फोन करायचा आणि विचारायचं घरी आहेत का? कारण त्यांना तुमची काळजी वाटते ना, कारण फेरी तुमची फुकट जायला नको ना म्हणून." तेव्हा इकडे शलाका म्हणते, की "माझं भेटणं त्यांच्याबरोबर जेवढं लांबतंय ना, तेवढी मला भीती वाटत जाते." ईश्वरी म्हणते, "काळजी करू नका. शलाकाजी, आम्ही आहोत ना तुमच्याबरोबर. तुम्हाला काहीसुद्धा होणार नाही आहे." त्यानंतर इकडे आता राकेश सत्याला फोन करतो आणि म्हणतो, "ए सत्या, काय रे तुझं काम तुला नीट करता येत नाही का? झोपा काढताय का तुम्ही? त्या शलाकावरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना, मग ती माझ्या घरापर्यंत कशी काय पोचली? तिच्यावरती लक्ष ठेवायचं. ईश्वरीजींची आणि तिची पुन्हा भेट होता कामा नये, कळलं का?" असं राकेश आता सत्याला सांगत असतो. त्यानंतर ईश्वरी विचारात असते. ईश्वरीला वाटत असतं, की अर्णवचं करायचं तर काय?
म्हणजे जेव्हा ती त्याला सांगायला जाते की तुमचा राग स्वतःहून शांत करा, तेव्हा इथे अर्णव तिच्यावरतीच भडकतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की हा भडकूचंदला काहीही चांगलं सांगायचं प्रयत्न केला की त्याला माझ्या आवाजाचा त्रास होतो. मी किती बोलते म्हणून ते मला सातत्याने बोलत असतात. तेव्हा यापुढे आता मी एक काम करणार आहे, मी काही बोलणारच नाही आहे. तेव्हा नम्रता तिथे येते आणि म्हणत असते की इशू, अगं ते इस्त्रीचे कपडे आले होते ते कुठे आहेत? तेव्हा इकडे ईश्वरी आता नम्रताला खाणाखुणा करून सांगत असते. ती तोंडाने काही बोलायला तयारच नसते. तेव्हा इकडे आता नम्रता म्हणत असते की इशू, अगं इस्त्रीचे कपडे तू कुठे ठेवलेस हे मला तोंडाने सांग ना, तू बोलत का नाही आहेस? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते मला बोलायचं नाही आहे. तेव्हा नम्रता म्हणते का? अगं इशू, तू जर घरामध्ये बोलली नाहीस ना, तर मला असं वाटेल की घरातलं ऑक्सिजन संपले की काय. तुझा आवाज जोवर माझ्या कानावरती पडत नाही तोपर्यंत काही मला समाधान मिळणार नाही. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते, पण जाऊ दे ना, प्रत्येकाला तसं वाटतं असं नाही. काही लोकांना तर माझ्या आवाजाचा आणि माझ्या बोलण्याचा खूप त्रास होतो ना. तेव्हा इथे नम्रता म्हणते, अच्छा, म्हणजे अर्णव सरांना का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, त्याच भडकूचंदला माझ्या बोलण्याचा खूपच जास्त त्रास होतो ना. तेव्हा आता मी ठरवलंय की आता मी त्यांच्याशी ना काही बोलणारच नाही आहे. तेव्हा इकडे नम्रता म्हणत असते, बरं बाबा, पण तू बोलली नाहीस तर चालेल का त्यांना? म्हणजे नाही, तू त्यांची पिया आहेस ना म्हणून. आता पिया असल्यानंतर थोडंफार तरी बोलावं लागतंच ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही जाऊ दे. मी काही चांगलं सांगायचं गेले तरीसुद्धा त्यांना त्याच्यामध्ये वाईटच शोधायचं असतं ना. प्रत्येक वेळेला चिडचिड करायची असते आणि ऑफिसमधलं वातावरण विस्कळीत करायचं असतं. म्हणून मी त्यांना फक्त सांगायला गेले की सर, आपण आपल्या रागावरती थोडंफार कंट्रोल केला पाहिजे. पण नाही, त्यांना माझं काही ऐकायचं नाही आहे. जाऊ दे, आता मी सुद्धा उद्यापासून ठरवले की तोंडातून एक अक्षरसुद्धा काढणार नाही आहे. मग काय व्हायचं ते होऊ दे. तेव्हा इकडे आता ईश्वरी ओरडते. तेव्हा इथे आत्या म्हणत असते, जयू आत्या, काय चाललंय तुमचं, ओरडताय का एवढ्या? तेव्हा इथे ईश्वरी लगेचच गप्प बसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता राकेश आपल्या नाटकाला सुरुवात करतो. राकेश म्हणत असतो की मी आता अंजलीला म्हणतोय की केरळला जा, तिथे खूपच छान असं सेंटर आहे, तिथे नक्कीच तिच्या पायावरती उपचार होईल. हे सगळं मी माझ्यासाठी करतोय का? हे सगळं मी माझ्या अंजलीसाठीच करतोय की नाही, की तिला व्यवस्थित चालता येईल, तिला एवढा त्रास होणार नाही, म्हणून मी हे सगळं करतोय, पण तिला जायचंच नाही आहे. तेव्हा इकडे मामा म्हणत असतात की जावई बापू, तुम्ही शांत व्हा. अंजली नाही जात आहे ना, पण तुम्ही कशाला स्वतःला इतका त्रास करून घेताय? तेवढ्यातच तिथे आता अर्णव येतो. अर्णव आल्यानंतर तो विचारतो, काय झालं? तेव्हा इथे राकेश म्हणतो की अर्णव, आता तूच सांग मला. हे बघ, माझी अशी इच्छा आहे की अंजलीने बरं झालं पाहिजे. तेव्हा मला कळलं की केरळमध्ये खूपच जास्त असं छान असं सेंटर आहे. तिथे पायांवरती, हातावरती उपचार केले जातात आणि तिथे कितीतरी लोकांना अरे बरं वाटलंय. कितीतरी लोकं स्वतःच्या पायावरती असे उभे राहिलेत आणि ठणठणीत होऊन घरी आलेत. म्हणून मलासुद्धा असं वाटतं रे की आपली अंजलीसुद्धा व्यवस्थित उभी राहिली पाहिजे, व्यवस्थित चालली पाहिजे. आणि म्हणूनच केरळमध्ये एक सेंटर आहे, तिथे मी तिची अपॉइंटमेंट घेतली. पण ती जायलाच तयार नाही आहे. तिला असं वाटतंय की तिला बरं वाटणार नाही आहे म्हणून. हे सगळं मी माझ्यासाठी करतोय का? आपल्यासाठी करतोय का? हे सगळं मी अंजलीसाठीच करतोय की नाही? पण ती माझं काही ऐकत नाही आहे. अर्णव, तू एक काम कर ना, तू तरी बोलणार आहे तिच्याबरोबर. किमान माझं नाही, पण बघ तुझं तरी ऐकलं तर, निदान भावासाठी गेली तरीसुद्धा चालेल. तेव्हा अर्णव म्हणतो, असं काही नाही आहे जिजू. तेव्हा इकडे राकेश म्हणतो, नाही रे नाही, तसं म्हणायचं नाही आहे मला. तुमच्या दोघांचं नातं खूपच जास्त गोड आहे, खूपच जास्त स्ट्रॉंग आहे आणि म्हणूनच मी म्हणतोय की निदान तुझं जरी ऐकलं ना तरीसुद्धा खूप होईल. आपल्याला काय रे, आपल्याला सगळ्यांना अंजली लवकरात लवकर बरं होणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. बाकी काहीही नको आहे. त्यानंतर इकडे आता अर्णव म्हणतो, ठीक आहे, ताईला कन्व्हिन्स करायची जबाबदारी माझी. मी तिला कन्व्हिन्स करेन. तेव्हा इकडे अर्णव आता अंजलीजवळ बोलायला येतो. तेव्हा राकेश म्हणतो की चला, माझा लाडका मेहुणा आता त्याच्या बहिणीला कन्व्हिन्स केल्याशिवाय काही राहणार नाही. मग इथे आता जो काही घाट अंजली आणि आजीने घातलाय अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाचा, ते सगळं लांबवेल आणि मग तोपर्यंत मला जे काही करायचं आहे ते करून मी मोकळा होईन. तेव्हा इकडे आता अर्णव अंजलीजवळ बोलायला आलेला असतो. तो म्हणतो, ताई बिझी आहेस का? मला तुझ्याशी बोलायचं आहे. पण इथे अंजली आता गप्प असते, ती काहीही बोलत नसते. तेव्हा तिच्या हातातला मोबाईल अर्णव घेतो आणि बाजूला ठेवतो. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो, ताई तू केरळला का जात नाही आहेस?
तिथे जिजूंनी तुझी अपॉइंटमेंट घेतली आहे ना. अगं का नाही म्हणतेस तू? जा ना. तुला जर बरं व्हायचं असेल तर तू तिथे जाणं गरजेचं नाही आहे का? तू जा ना तिथे. आपण तुझ्या पायावरती कशासाठी ट्रीटमेंट करतोय? कारण तुला व्यवस्थित चालता यावं. तुला हा जो काही त्रास होतोय तो होऊ नये म्हणूनच ना. तेव्हा इकडे अंजली म्हणत असते की अर्णव, आत्तापर्यंत आपण किती प्रयत्न केले. हे बघ, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही मला पाठवलंत मी गेले की नाही. पण त्यामुळे आपल्या हाती काय आलं? फक्त निराशा. आणि म्हणूनच आता मला जायचं नाही आहे. मी जेव्हा जात असते तेव्हा तुमच्या डोळ्यांमध्ये मला सगळ्यांच्या आशा दिसत असते की आता मी बरी होऊन येईन असं तुम्हाला वाटत असतं. पण ज्या वेळेला उपचार होतात, ट्रीटमेंट होते, तेव्हासुद्धा मी अडखळत जेव्हा आधार घेत चालत येते ना, तेव्हा तुमच्या डोळ्यांमध्ये जी निराशा असते ना, ती दिसते रे मला. म्हणजे तुम्हा लोकांना जो त्रास होतो, तुम्ही बोलत जरी नसलात ना, तरीसुद्धा तुमच्या डोळ्यांमध्ये बघितल्यानंतर मला समजतं ती निराशा मला दिसत असते. आणि म्हणूनच आता मला तिथे जायचं नाही आहे. मला त्रास झाला की तुम्हाला सगळ्यांना त्रास होतो, मला हे बरोबर माहिती आहे. त्याच्यामुळे जे जसं आहे तसं असू द्या ना. कशाला उगाच आपण आता इथे विनाकारण वेळ वाया घालवायचा. मला कुठेही जायचं नाही आहे, मी नाही जाणार. आणि मला ती आता निराशासुद्धा नको आहे. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो की ताई, असं काय बोलतेस तू? आपण शेवटपर्यंत प्रयत्न केले पाहिजे ना. तेव्हा ती म्हणते नाही नको, आता प्रयत्नच नको, जे जसं चाललंय तसं चालू दे. तेव्हा इकडे अर्णव आपल्या खिशातून छोटासा हत्ती काढतो आणि तो हत्ती आता इथे अंजलीच्या समोर करतो. तेव्हा इकडे अंजली म्हणत असते की ये, अरे गंपू, आपला गंपू आहे ना हा. आपण लहानपणी याला गंपू म्हणायचो. अजून जपून ठेवलायस का तू? तेव्हा इकडे अंजली म्हणत असते माहिती आहे ना तू हा कसा मिळवलायस ते. तेव्हा इथे जत्रेमध्ये त्याच्यावरती रिंगा टाकून टाकून तू हा मिळवलास. तेव्हा इथे अर्णव म्हणतो हो, तू बघितलंस ना, तुला हा गंपू खूपच जास्त आवडला होता आणि म्हणूनच त्याला काही करून मिळवायचा यासाठी मी त्याच्यावरती किती रिंग टाकल्या होत्या. तेव्हा इथे अंजली म्हणते हो ना, एवढ्या रिंग टाकल्यास तरीसुद्धा त्याच्यावरती काही रिंग पडली नाही. पण चिंटू, तू सुद्धा शेवटपर्यंत काही हार मानली नाहीस. जोपर्यंत याच्यावरती रिंग पडत नाही तोपर्यंत रिंग टाकत राहिलास. आणि मग शेवटची एक रिंग जेव्हा उरली होती तेव्हा ती जाऊन गंपूवरती पडली होती, हो की नाही? आणि तेव्हा आपण हा गंपू आणला होता. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो की ताई, तुला माहिती आहे ना तू काय म्हणालीस आता? शेवटपर्यंत मी हार मानली नाही. शेवटीला तो गंपू आपल्याकडे आलाच ना. म्हणून आपण सुद्धा शेवटपर्यंत हार नाही मानायची गं. तुला बरं करण्यासाठी आपण शेवटपर्यंत प्रयत्न करूया. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अर्णवला आता या उदाहरणामधून अंजलीला हेच सांगायचं असतं की गिवअप करायचं नाही, शेवटपर्यंत लढत राहायचं. तेव्हा इकडे अंजली लगेचच विषयांतर करते आणि म्हणते की तुला माहिती आहे ना चिंटू, अरे आकाश पाळण्यामध्ये आपण बसलो होतो तेव्हा आकाश पाळण्यातून आपण सटकलो आणि खाली पडलो. तेव्हा मला जास्त लागलं नव्हतं, थोडंसंच लागलं होतं. तेव्हा अर्णव म्हणतो हो ना, त्याच्यानंतरला मी तुला उचलून घरी घेऊन आलो होतो. तेव्हा इकडे अंजली म्हणते थोडंसं आपल्याला लागलं होतं तेव्हा मी तुला आणि गंपूला माझ्या शेजारीच झोपायला सांगायचे, कारण मला खूप जास्त भीती वाटायची ना म्हणून. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो की त्यावेळेला मी लहान होतो तरीसुद्धा तुझ्या स्टुपिडिटीवरती मला खूपच जास्त हसायला यायचं. त्यानंतर त्या दोघा बहीण भावंडांचं आता लहानपणीच्या आठवणी आठवून त्याच्यावरती बोलणं चालू असतं. तेव्हा इथे अर्णव आता तिच्याजवळ बोलत असतो, कारण त्याला पटवून द्यायचं असतं की तू केरळला जा आणि ट्रीटमेंट करून घे. आणि इथे प्रेक्षकांनो, राकेश आता विचार करत असतो की चला, म्हणजे इकडे माझा लाडका मेहुणा आता माझ्या बायकोला तयार करणार केरळला जायला. मग एकदा का ती केरळला गेली की मग तिकडे तिला खूप दिवस जातील, की मग इथे आता अर्णव आणि ईश्वरीची लग्नपत्रिका जुळवण्याचं जे काही यांना काम करायचं आहे ते सुद्धा लांबवेल ना. मग आता मला जे काही करायचं आहे त्याला काही दिवस जरी मिळाले तरीसुद्धा बाद झाले. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीचा फोन आलेला असतो. तेव्हा इकडे त्याच्या आधी मामा राकेशबरोबर बोलायला आलेले असतात. तेव्हा इथे राकेश खूप टेन्शनमध्ये आहे असं मामांना दाखवत असतो. मामा म्हणतात राकेशजी, अहो कशाला तुम्ही इथे काळजी करताय? हे बघा राकेशराव, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अर्णव आहे ना, अर्णव अंजलीला समजावेल. तेव्हा राकेश म्हणतो की मला सुद्धा तेच हवंय ना मामा, की माझी बायको अंजली स्वतःच्या पायांवरती व्यवस्थित उभी राहिली पाहिजे, ती व्यवस्थित चालली पाहिजे. हे सगळं मी माझ्यासाठी करतोय का? तिचा त्रास कमी व्हायला हवा,
म्हणूनच करतोय ना. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता फोन आलेला असतो ईश्वरीचा. तेव्हा इथे राकेश फोन उचलतो आणि म्हणतो, हां बोला. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, राकेशजी अहो कुठे आहात तुम्ही? तुम्हाला माहिती आहे का मी शलाकाजींना पुढच्या वेळेला यायला सांगितले. तेव्हा इकडे आता राकेश म्हणत असतो, हो का? पुढच्या वेळेला मी त्यांना नक्की भेटतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, मग आता तब्येत कशी आहे? तेव्हा राकेश म्हणतो, माझ्या तब्येतीला काय झालं आहे? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, नाही नाही तुमची तब्येत नाही, हॉस्पिटलमध्ये जे ॲडमिट आहेत ना, तुम्ही ज्यांना बघायला गेलात त्यांची तब्येत कशी आहे आता? तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो हो त्यांची तब्येत आता ठीक आहे, सुधारणा आहे थोडी. तेव्हा इथे राकेश म्हणतो, की आता मला आवाज येत नाही आहे. हॅलो हॅलो करून तो फोन ठेवून देतो. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, पण मला तर आवाज येत होता ना. तरीसुद्धा राकेशजींनी फोन का कट केला असा प्रश्न तिला पडलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे ईश्वरी आता अर्णवजवळ बोलत नसते. कारण ती म्हणालेली असते की मी आता काही बोलणार नाही आहे. माझ्या बोलण्याचा त्यांना राग येतो. तेव्हा लावण्य येते आणि म्हणते, का ईश्वरी तू ASR बरोबर बोलत नाही आहेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मी बोलत नाही आहे कारण त्यांना माझ्या आवाजाचा त्रास होतो. तेव्हा लावण्या इथे अर्णवला म्हणते की ईश्वरी तुझ्याजवळ बोलत नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, माझ्याशी बोलत नाही आहे ना, माझं मी बघून घेईन. तेव्हा इकडे अर्णव मुद्दामून आता ईश्वरी त्याच्याजवळ बोलायला हवी आहे म्हणून त्याने तिला आता एक चारोळी तयार करायला सांगितलेली असते. आणि तो म्हणतो की इथे आपल्याला आता काही ओळींची गरज आहे. त्या ओळी आता काय असतील? तेव्हा इथे अर्णव ईश्वरीला हे सगळं मुद्दामून विचारतो. तेव्हा ईश्वरीसुद्धा अर्णवकडे बघते, पण तोंडातून एक शब्दसुद्धा काढत नाही. तिने ठरवलेलं असतं की आता अर्णवच्या समोर बोलायचं नाही आहे, कारण त्याला तिच्या आवाजाचा त्रास होतो असं तिला वाटत असतं. म्हणून इथे अर्णवलासुद्धा ईश्वरी कधी एकदा बोलते आणि तिचा आवाज ऐकतोय असं झालेलं असतं.